मी आतापर्यंत बेसिक माहिती घेतलेली आहे की गुन्हा काय होता, त्याच्यामध्ये आम्ही काय काय कारवाई केली. आपल्या सर्वांमध्ये ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये ती इन्फॉर्मेशन आहे की आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, 8 आहेत आरोपी. अवेलेबल जो डेटा होता त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे. तर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या जनरली आजकाल असं दिसून येत आहे, जे मायनर आहेत किंवा नाबालिक आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होताना दिसत आहेत. त्याच्यासाठी एक पोलीस डिपार्टमेंट म्हणून आमच्या वतीने आम्ही नक्कीच असा उपक्रम सुरू करण्याच्या विचारात आहोत की आम्ही स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये स्वतःहून आमचे जे अधिकारी किंवा अंमलदार, काही लेडीज अंमलदार असतात त्या अत्यंत संवेदनशील असतात, त्यांना सामाजिक स्थितीचं भान असतं आणि ते बोलतात पण खूप चांगले. असे आम्ही आयडेंटिफाय करणार आणि त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्कूल आणि कॉलेजेसमध्ये जाऊन जास्तीत जास्त जनजागृती याच्याबद्दल कशी करता येईल. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की आपण सोशल मीडियाचा किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना ही दुधारी तलवार आहे. याचे जेवढे चांगले फायदे आपल्याला आहेत तेवढे तोटे पण आहेत. तर ते लहान मुलांपर्यंत कसं पोहोचवता येईल, तसंच आपण त्या वयात गुड टच, बॅड टच असेल किंवा आपण अल्पवयीन असताना आपल्याला कुणी इन्फ्लुएन्स करून आपल्यासोबत काय चुकीच्या गोष्टी होऊ शकतात हे आपण बिफोर हँड जर या लहान मुलांपर्यंत किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या मायनर मुलांपर्यंत जर पोहोचवलं तर नक्कीच त्याचा आपल्याला एक सकारात्मक फायदा ओव्हरऑल पोलिसिंगसाठी होईल आणि ते अल्टिमेटली आमचेच गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण कमी होणार आहे. आणि या जर गोष्टी आम्ही प्रतिबंध करू शकलो तर ते पोलिसिंगचाच एक इंटिग्रल पार्ट आहे असं मला वाटतं. आणि आजकाल पोलिसिंग ही प्रोएक्टिव्ह झालेली आहे, प्रोएक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह. आधी रिएक्टिव्ह पोलिसिंग असायची, प्रोएक्टिव्ह झालेली आहे. माननीय डीजीपी सदानंद दाते सर त्यांचं पण स्पष्ट मत हे असतं की आपण एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याला नेहमी आपल्या बाजूने रिॲक्ट करत असतो, जाऊन तपास करत असतो, पण आपल्याला प्रोएक्टिव्ह काही करता येईल का, तो गुन्हा घडायलाच नाही पाहिजे असं काही करता येईल का, त्याच्यावर फोकस करा. त्या अनुषंगाने आपण नक्कीच येणाऱ्या काळात काम करा.